टेबल लाईन असोसिएशन पाचगणी अ विभाग समता मंडळ गोरवली तत्काळ क्रीडांगण क्रमांक 1 साठी चला। टेबल लाईन असोसिएशन पाचगणी आणि समता मंडळ गोरवली क्रीडांगण क्रमांक 1 साठी तत्काळ चला। दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक स्पर्धेमध्ये सहभागी असणाऱ्या आणि पुढील फेरीसाठी पात्र ठरलेल्या सर्व संघाचे संघ व्यवस्थापक आपले सर्व क्रीडांगणावरती तयार ठेवायचे आहे। जे सर्व वेळेत उपस्थित राहणार नाही त्या संघाला या स्पर्धेतून बाद करण्यात येणार आहे याची नोंद घ्या। सिद्धार्थ सेवा संघ पाचगणी विभाग या संघाला या स्पर्धेमध्ये आहे। क्रीडांगण क्रमांक 3 वरील गुणलेखक उपस्थित संघाची नाव नोंदणी करून सोडचिठ्ठी तिकडे घेऊन या। जो संघ वेळेत उपस्थित राहणार नाही ज्या संघाला वेळेचे गांभीर्य नाही असे संघ या स्पर्धेतून बाद करण्यात येणार आहे। स्पर्धा 3 वाजेपर्यंत आपल्याला अंतिम सामना घ्यायचा आहे त्यामुळे कुणाची वाट पाहण्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही। सिद्धार्थ सेवा संघ पाचगणी टेबल लाईन असोसिएशन पाचगणी आणि समता मंडळ गोरवली क्रीडांगण क्रमांकासाठी 1 वरती आपण तत्काळ चला। यांनी दोन्ही संघांना या स्पर्धेला अंतिम पुकार टेबल लाईन असोसिएशन पाचगणी अ विभाग आणि समता मंडळ गोरवली। 5 मिनिटाच्या आत हे दोन्ही संघ क्रीडांगणावरती दाखल झाल्यास हेही संघ या स्पर्धेतून बाद करण्यात येणार आहे। टेबल लाईन असोसिएशन पाचगणी अ विभाग आणि समता मंडळ गोरवली टेबल लाईन असोसिएशन पाचगणी अ विभाग आणि समता मंडळ गोरवली क्रीडाची वाडी आणि ज्ञानेश्वर कबड्डी संघ काठोली या 2 संघांदरम्यान जो सामना क्रीडांगण क्रमांक 1 वरती पार पडला या सामन्यामध्ये ज्ञानेश्वर कबड्डी संघ काठोली हा संघ 12 गुणांनी विजयी झालेला आहे। पंचांनी क्रीडांगण क्रमांक 3 चा सामना सुरू करायचा आहे। टेबल लाईन असोसिएशन पाचगणी अ विभाग आणि समता मंडळ गोरवली या दोन्ही संघांना वारंवार पुकार देण्यात आलेला होता।
टेबल लँड असोसिएशन पाचगणी विभाग आणि समता मंडळ गोडवली पंचांनी क्रीडांगण क्रमांक 3 वरील सामना सुरू करायचा आहे. पंच क्रीडांगण क्रमांक 3 वरील पंच आपण सामना सुरू करून घ्यायचा आहे. विजय हनुमान क्रीडा मंडळ केळगाव ओ विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी क्रीडांगण क्रमांक 2 साठी तयार राहायचं आहे. विजय हनुमान क्रीडा मंडळ केळगाव ओ विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी क्रीडांगण क्रमांक 2 साठी आपल्याला या स्पर्धेचा हा दुसरा पुकार देण्यात येत आहे. विजय हनुमान क्रीडा मंडळ केळगाव ओ विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी चालू सामना संपल्यानंतर या ठिकाणी विजय हनुमान क्रीडा मंडळ केळगाव आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी या दोन संघांदरम्यान सामना खेळवण्यात येणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीमध्ये पात्र ठरलेल्या सर्व संघांचे संघ व्यवस्थापक आपले सर्व पुकार दिल्यानंतर क्रीडांगणावरती उपस्थित ठेवायचे आहे. टेबल लँड असोसिएशन पाचगणी विभाग आणि समता मंडळ गोडवली या दोन्ही संघांना या स्पर्धेमध्ये वारंवार पुकार देण्यात आलेला आहे. दोन्ही संघाचे प्रतिनिधी आमचा संघ येत आहे, आपण कृपया थांबा अशी वारंवार विनंती केलेली आहे. परंतु अद्याप या ठिकाणी दोन्ही संघांचे या ठिकाणी दाखल केलेले नाही. दोन्ही संघांना शेवटचा 1 मिनिट दिला झालेला आहे. आपल्या विनंतीला मान देऊन शेवटचा 1 मिनिट आम्ही देत आहोत. यानंतर पुढे वेळ वाढवून दिला जाणार नाही. आपला संघ आपली सर्व नायकता या ठिकाणी बाद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. समता मंडळ गोडवली टेबल लँड असोसिएशन पाचगणी अ विभाग टेबल लँड असोसिएशन पाचगणी टेबल लँड असोसिएशन पाचगणी टेबल लँड असोसिएशन पाचगणी आपला सर्व संघ क्रीडांगणावरती दाखल झालेला आहे. टेबल लँड असोसिएशन पाचगणी
समता मंडळ गोडवली. आपल्याला हा शेवटचा 1 मिनिट दिलेला आहे. समता मंडळ गोडवली आपल्याला 1 मिनिट शेवटचा. क्रमांक 1 वरील गुणलेखक उपस्थित संघाची नाव नोंदणी करून घ्या आणि सुरक्षित निकाल आणून द्या. टेबल असोसिएशन व्यापारी असोसिएशन आपण नाव नोंदणी करून घ्या. क्रीडांगण क्रमांक 1 साठी गुणलेखक आपण कृपया क्रीडांगणावरती चला. श्री शेखर बिरारे श्री शेखर बिरारे काल झालेल्या व्यायाम मंडळाच्या मीटिंगमधील निर्णयानुसार प्रत्येक संघाच्या बरोबर केवळ एकच संघ प्रशिक्षक हा क्रीडांगणामध्ये दाखल राहील. त्याचप्रमाणे एखाद्या निर्णयाबाबत काही प्रश्न निर्माण झालेच पंच, सरपंच आणि संघ प्रशिक्षक यांच्यामध्ये सल्लामसलत होईल. याच्या व्यतिरिक्त प्रेक्षक त्या गावचे प्रोत्साहन करते आपण कोणी क्रीडांगणामध्ये दाखल व्हायचं नाही किंवा पायावरून पंचांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा नाही. असे केले आढळल्यास संबंधित संघाला या स्पर्धेतून बाद करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण क्रीडाभूमी ही सीसीटीव्हीच्या दृष्टीक्षेपात आहे. आपल्या हालचालींवरती सीसीटीव्ही मार्फत सखोल नजर ठेवलेली आहे. गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीस कोणत्याही परिस्थितीमध्ये माफ केलं जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. तिसऱ्या फेरीतील सामने सुरू होत आहे. त्यामुळे तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरलेल्या सर्व संघाचे संघ व्यवस्थापक आपले संघ क्रीडांगणावरती उपस्थित ठेवायचे आहे. आपला पुकार झाल्यानंतर संघ तत्काळ क्रीडांगणावरती दाखल करायचा आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम सामना खेळायचा आहे. यानंतर राज्यस्तरीय सामन्याला सुरुवात होणार आहे. चेअर नेली म्हणा तिकडनं आण म्हणा आमची चेअर आहे म्हणा.
प्रवचन गीत रचित झाला. विजय हनुमान क्रीडा मंडळ क्रीडा विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचकरी क्रीडांगण क्रमांक 2 साठी चालायचे. त्याचप्रमाणे वाकडेश्वर कबड्डी संघ राजपुरी गो विभाग आणि KSK असोसिएशन जावणी क्रीडांगण क्रमांक 3 साठी चालायचे. आबासाहेब कातोडे प्रतिष्ठान पाचरे आणि केदारेश्वर कबड्डी संघ दांडेकर गो विभाग आपण खेळण्यासाठी तयारी ठेवायचे. व्यायाममंडळाचे सर्व सन्माननीय पंच व्यायाममंडळाचे सर्व सन्माननीय पंच श्री उमेश सावळे, श्री चंद्रकांत पाटील, श्री राहुल कांबळे, श्री राजीव काकडे, श्री अशोक कदम, श्री कोळीबाद जाधव, श्री अमोल कळंबे, श्री सुनील खरात, श्री आकाश माने, श्री चंद्रेश कासोडे, श्री गणिभाई शेख आणि श्री जिलानी शेख सर्व पंच तत्काळ क्रीडांगणावरती दाखल व्हायचे. व्यायाममंडळाचे सर्व पंच श्री राहुल कांबळे, श्री राजू काकडे, श्री अशोक कदम, श्री कोळीबाद जाधव, श्री अमोल कळंबे, श्री सुनील खरात, श्री आकाश माने, श्री चंद्रेश कासोडे, श्री गणिभाई शेख, श्री जिलानी शेख आणि श्री ज्ञानेश्वर कारंजकर सर्वच पंचांनी क्रीडांगणावरती दाखल व्हायचे आहे. पंचांनी क्रीडांगण क्रमांक 3 वरील सामना सुरू करायचा आहे. पंचांनी क्रीडांगण क्रमांक
प्रत्येक संघावर केवळ एक संघ प्रशिक्षक क्रीडांगणावरती राहील। हे पहा, या सूचनेची नोंद घ्या। केवळ एकच प्रशिक्षक, बाकी इतर कोणीही क्रीडांगणामध्ये जायचं नाही। कोणतीही समाजातला न्यायमंडळ विचार करेल, इतरांची बोलण्याची गरज नाहीये। चला बाहेर सर्वांनी। विजय हनुमान क्रीडा मंडळ केडगाव अ विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी या दोन्ही संघांना पुकार देण्यात आलेला असून दोन्ही संघांनी क्रीडा क्रमांक 2 साठी करायचे। विजय हनुमान क्रीडा मंडळ केडगाव अ विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी। पुन्हा एकदा महत्त्वाची सूचना, क्रीडांगणावरती कोणत्याही विषयाबाबत एखादा प्रश्न निर्माण झाल्यास न्यायमंडळ यावरती विचार करेल। त्याकरिता कोणत्याही संघाचे संघ व्यवस्थापक, त्याचे प्रोत्साहनकर्ते, ग्रामस्थ यांनी क्रीडांगणामध्ये दाखल होऊन दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न करायचा नाही, अन्यथा तो संघ निर्णयाच्या अगोदर या स्पर्धेतून बाद करण्यात येईल आणि हा संघ किती कालावधी करता बाद करायचा याचा निर्णय न्यायमंडळ राखून ठेवेल। Last 5 minutes. 11 शाहूनगर 3. Last 4 minutes.
विजय हनुमान क्रीडा मंडळ केडगाव विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक 2 साठी खेळायचे. विजय हनुमान क्रीडा मंडळ केडगाव विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी. त्याचप्रमाणे वीर बजरंग पाटण आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी विभाग क्रीडांगण क्रमांक 3 करिता खेळायचे. त्याचप्रमाणे आबासाहेब कासोडे प्रतिष्ठान पाचगणी आणि केदारेश्वर सेवा संघ दानेगड विभाग क्रीडांगण क्रमांक 1 साठी खेळायचे. आबासाहेब कासोडे प्रतिष्ठान पाचगणी विभाग आणि केदारेश्वर सेवा संघ दानेगड विभाग क्रीडांगण क्रमांक 1 साठी तयार राहायचे. दोन्ही संघांना या स्पर्धेतला पहिला पुकार आबासाहेब कासोडे प्रतिष्ठान पाचगणी विभाग आणि केदारेश्वर सेवा संघ दानेगड विभाग. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू कामगिरी आज दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतील चालू आहे. पंच श्री राहुल कांबळे, श्री राजू कांबळे, श्री अशोक कदम, श्री कोणीबा जाधव, श्री अमोल कलंबे, श्री सुनील खरात, श्री आकाश माने, श्री संदेश कासोडे. श्री राजू बुदारे, श्री सागर बिलारे, श्री प्रवीण आंबराळे आणि श्री मधुकर आंबराळे गुरुजी, आपण कृपया क्रीडांगणावरती यायचे आहे. श्री राजू बुदारे, श्री सागर बिलारे, श्री प्रवीण आंबराळे. आबासाहेब कासोडे प्रतिष्ठान पाचगणी विभाग आणि केदारेश्वर सेवा संघ दानेगड विभाग क्रीडांगण क्रमांक 1 साठी तयार राहायचं आहे. विजय हनुमान क्रीडा मंडळ केडगाव विभाग आणि शाहू क्रीडा मंडळ पाचगणी आपल्याला वारंवार पुकार देण्यात आलेला आहे. चालू सामना संपल्यानंतर आपला त्वरित सामना घेतला जाणार आहे. आपण तत्काळ क्रीडांगण क्रमांक 2 वरती चला. वीर बजरंग पाटण आणि कार्तिक स्वामी कबड्डी संघ राजपुरी विभाग क्रीडांगण क्रमांक 3 साठी चालायचं आहे. सर्व संघाचे संघ व्यवस्थापक आपले संघ खेळण्यासाठी घेऊन चालायचे आहे.